नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर.के. प्राईम किचनमध्ये। आज आपण बनवलेले आहेत कुरकुरीत खुसखुशीत कांद्याची भजी। आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल हे किती छान कुरकुरीत झालेले आहेत। बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान कांद्याचा गोडसरपणा। एका नवीन पद्धतीने कांद्याची भजी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। सणासुदीला अगदी अवघ्या 5 मिनिटांमध्ये या पद्धतीने तुम्ही भजी बनवू शकता। बाजारात मिळतात त्याहीपेक्षा अगदी सुंदर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कांदा भजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। नक्की या पद्धतीने एकदा कांदा भजी बनवून पहा। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कांदा चिरून घेतलेला आहे। या पद्धतीने जास्त बारीक नाही आणि जास्त मोठा नाही, रेग्युलर भाजीसाठी ज्या पद्धतीने आपण कांदा चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे। 1 वाटी चिरलेला कांदा मोठ्या बाउलमध्ये आता आपण काढून घेतलेला आहे। हाताने चुरून कांदा या पद्धतीने सुट्टा करून घेऊयात, मोकळा करून घेऊयात। कांदा या पद्धतीने मोकळा केल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि खाण्याचा सोडा अगदी थोडासा घालायचा आहे, चिमूटभर घातलेला आहे, पाहू शकता। खूप जास्त प्रमाणात खाण्याचा सोडा घालू नका, नाहीतर भजी तेलकट होऊ शकतात। भजी खुसखुशीत होण्यासाठी अगदी थोडासा या ठिकाणी आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे। मीठ आणि खाण्याचा सोडा आपण कांद्यासोबत या पद्धतीने मिक्स करून घेऊयात। आता घालूयात काही मसाले, थोडीशी हळद जेणेकरून भज्यांना रंग छान येईल। चवीप्रमाणे लाल मिरची पावडर अर्धा चमचा या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे। पाव चमचालाही कमी ओवा घालायचा आहे जेणेकरून भजी पचायला हलके होतील। अर्धा चमचा धना पावडर, धना पावडर घालणं ऑप्शनल आहे, पण धना पावडर घातल्यामुळे भज्यांना छान अशी चव येते। आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। सर्व साहित्य या पद्धतीने कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता कांद्याला मिठामुळे छान असं पाणी सुटलेलं आहे। सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन पीठ। या ठिकाणी रेडीमेड बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। जेवढी गरज असेल तेवढंच याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। सुरुवातीला आपण 1 चमचा बेसन घातलेला आहे। याच पद्धतीने थोडं थोडं बेसन आपण कांद्यामध्ये ॲड करणार आहोत। अंदाज घेऊन बेसन घालायचं आहे, खूप जास्त बेसन घालायचं नाही। अजून 1 चमचा बेसन घालूया। या पद्धतीने अंदाज घेऊन थोडं थोडं मी बेसन ॲड करणार आहे। आणि अगदी चमचाभर आपल्याला पाणी घालायचं आहे। पीठ जास्त कोरडं वाटलं तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटा 1 चमचाभरच मी पाणी घालणार आहे। या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अजून 1 चमचाभर मी बेसन घालणार आहे, जेणेकरून कांद्याला छान असं बेसनचं बाइंडिंग येईल आणि भजी छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल। तर 1 वाटी कांद्यासाठी टोटल आपल्याला 4 ते 5 चमचे आपण बेसन वापरलेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला कांदा भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या पद्धतीने कांदा भज्याचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। यापेक्षा पातळ किंवा सैलसर पीठ भिजवू नका। पीठ भिजवल्यानंतर लगेचच याची आपण भजी तळायला घेऊया। भजी तळण्यासाठी गॅसवरती तेल मीडियम गरम करून घेतलेलं आहे। खूप जास्त कडकडीत देखील तेल गरम करायचं नाही। मीडियम लो फ्लेमवरती हे भजी आपण तळून घेणार आहोत। या पद्धतीने हाताने भजी सोडायची आहे जेणेकरून भज्यांना आकार छान येतो। तुम्हाला हवं असेल तर चमच्याने सोडू शकता, पण नेहमी या पद्धतीने मी हातानेच भजी सोडते। अलटून पलटून छान सोनेरी रंगावरती हे भजी आपण तळून घेऊयात। तांदळाच्या पिठाचा वापर न करता हे भजी आपण तयार केलेले आहेत। अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून हे भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। पाहू शकता तुम्ही भज्यांना असा रंग आला की भजी आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहेत। उरलेल्या पिठाची सुद्धा आपण याच पद्धतीने भजी तळून घेणार आहोत। जास्त पाण्याचा न वापर करता चमचाभरच पाण्याचा किंवा अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून ही भजी आपल्याला तयार करायची आहेत आणि मीडियम लो फ्लेमवरती तळायचे आहे, जेणेकरून ते छान कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान शिजले जातात, तळले जातात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भज्यांना अगदी सुंदर असा रंग आलेला आहे। सर्व भजी या ठिकाणी आपले तळून तयार झालेले आहेत, छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत।
एका वेगळ्या पद्धतीने कांदा भजी आज बनवली आपण। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद।